नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2026 आपल्या कर्क राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा. सर्वप्रथम म्हणजे आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्ट्याच्या वतीने. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनलमधून. हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी या दोन्ही राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्णमध्य साधायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तसेच मंडळी, या राशी भविष्यातील सर्व गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतील जे ग्रहयोग आहेत ते ग्रहयोग मूळ कुंडलीत कसे आहेत, त्यांच्या स्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो, हे विसरून चालणार नाही. तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग मात्र अवश्य तपासून घ्या. परंतु मंडळी, काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम जे असतात ते शुभ किंवा अशुभ सुद्धा असतील, ते मात्र कमी अधिक फरकाने अवश्य आपल्याला अनुभवायला मिळतील. तसेच आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात या वर्षभरात लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना सांभाळावा लागेल कोणकोणत्या ग्रहानुसार, याचीही अगदी विस्तृत माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आजच्या या भागात व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण माहिती करून घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष 2026 आपल्या कर्क राशीसाठी नक्की कसं असणार आहे. हे वार्षिक राशीफळ आपण जेव्हा जाणून घेत असतो त्यावेळेला गुरु, शनी, राहू, केतू ह्या चार दिग्गज महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास ना अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच त्यापैकी आपण सुरुवात करूया गुरु ग्रहापासून. गुरु ग्रहाचा प्रभाव आपल्याला नक्की काय परिणाम देतो या वर्षभरात. कारण गुरु ग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे. गुरु ग्रह एका राशीतून एका घरातून 13 महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ एका वर्षासाठी गोचर भ्रमण करत असतो. या वर्षामध्ये मात्र गुरुग्रह चक्क 2 वेळा राशीमध्ये बदल करणार आहे. त्यामुळे 3 अनुभव घ्यायचे आहेत, सध्याची स्थिती आणि पुढे बदलणारे 2 कालखंड. तर गुरुग्रहाचं सध्याचे गोचर भ्रमण आपल्या कुंडलीला चालू आहे ते 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून मिथुन राशीमधून सुरू आहे. आणि हे गोचर भ्रमण सुरू राहणार आहे 1 जून 2026 पर्यंत. त्यामुळे या काळात आपल्या कामाचा वेग, कार्याचा वेग काहीसा मंदावताना दिसेल. काही कामामध्ये मिळणारे यश हे पुन्हा काहीसं नाराजीचा सूर लावायला लागेल व आपल्याला हुलकावणी द्यायला लागेल. अशा वेळी आपल्याला यश मिळेपर्यंत संयम दाखवण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. अर्थात हा राशीला आलेला 12वा गुरुग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र अनुकूल राहणार आहे. आपल्या कामाची गती वाढवायला आणि यश मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे. तरीही व्यवहारातील कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी त्या कामाची योग्य आखणी अवश्य करून नंतरच कामाला सुरुवात केलेली उत्तम राहील. तसेच आपल्या स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला या कालखंडात लक्ष ठेवायचं आहे. पैशाच्या व्यवहारावरती लक्ष ठेवायचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहितगार व्यक्तींचा सल्ला या काळात अवश्य घेऊनच आपल्याला गुंतवणूक करायची आहे. विशेष करून विवाह इच्छुक मंडळींना विवाहासाठी मुहूर्त या काळात काढण्यासाठी योग्य जाणकार गुरुजींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आणि म्हणूनच या जून 2026 पर्यंतच्या पहिल्या या कालखंडात कोणतेही महत्त्वाचे निर्णय काळजीने घ्यावे लागतील. परंतु 1 जून 2026 पासून गुरुग्रह आपल्याच कर्क राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानात येत आहे आणि तो 31 ऑक्टोबर पर्यंत तिथे राहणार आहे. याच प्रथम स्थानातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. गुरुग्रहाची ही उच्च राशी कर्क राशी असल्यामुळे ज्या दिवसांची आपण सर्वजण वाट पाहतो आहोत ते म्हणजे यश, सौख्य, सुख, समृद्धी या सर्व गोष्टींची प्राप्ती या कर्क राशीतला गुरु आपल्याला प्रदान करताना दिसेल. त्यामुळे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतील, महत्त्वाची कामं सुरू करायची असतील, यासाठी जून ते ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या पहिल्या 5 महिन्याचा कालखंड अत्यंत शुभ परिणाम देणारा राहणार आहे. याचा परिणाम अभ्यासात, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी, कार्याच्या अनुषंगाने काहीतरी नवीन शिक्षणासाठी हा ग्रहयोग शुभ राहील. रखडून राहिलेल्या विवाहासारख्या मंगल कार्यासाठी हा कालखंड म्हणजे जून नंतरचा गुरुग्रहाची साथ उत्तम मिळवून देईल. वैवाहिक सौख्य, सुख, समृद्धी देणारा हा योग असणार आहे.
तसेच आपल्या जोडीदाराच्या जीवनात सुद्धा यशाचा मार्ग या काळात उत्तम रीतीने प्रशस्त होताना दिसेल. आणि म्हणूनच एकंदरीत वैवाहिक जीवन आनंदी, सुखी आणि समाधानी राहील. व्यापार, उद्योग, संतती, उच्च शिक्षण, न्यायालयीन कामातील यश, परदेश गमन आणि आपल्या राशीला असणारा भाग्योदय, नवीन मोठी गुंतवणूक, नवीन कामाची, व्यवसायाची सुरुवात, धार्मिक व मांगलिक कार्य यासाठी हा जून नंतरचा कालखंड ऑक्टोबरपर्यंत आपल्या राशीला अत्यंत शुभकारक राहणार आहे. अर्थात तो संपूर्ण जून 26 पर्यंतच राहणार आहे. तेव्हा अवश्य या कालखंडात किंवा जून 2026 पासून पुढे जीवनातील प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून चांगलं यश मिळवण्याकरता बरीचशी अपूर्ण आणि थांबून अर्धवट राहिलेली कामं जून 2026 पासून मार्गी लागायला सुरुवात झालेली सुद्धा दिसून येईल. तर काही कामं इथून पुढच्या काळात पूर्णत्वाला जायला आणि गेलेली दिसतील. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कालखंड उच्च शिक्षणासाठी, परदेशात शिक्षण घेण्यासाठी, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, कॅम्पस प्लेसमेंट सिलेक्शनसाठी उत्तम राहील. 31 ऑक्टोबर पासून पुढे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरातून सिंह राशीमधून सुरू होईल. कुंडलीतलं दुसरं घर म्हणजे कुटुंब, धन आणि वाचास्थान म्हणून ओळखलं जातं. कार्याच्या अनुषंगाने आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर या काळात अतिशय उत्तम आपण उमटवू शकाल. त्यामुळे जी मंडळी बोलण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष शुभ आणि लाभाचा राहील. स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक लाभाच्या आपण केलेल्या प्रयत्नांना उत्तम यशप्राप्तीसाठी हा कालखंड असणार आहे. स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न या काळात केल्यास यश मिळण्याची शक्यता उत्तम राहील. कुटुंबाकडून आर्थिक सहाय्य सुद्धा उत्तम मिळेल. आध्यात्मिक व धार्मिक गोष्टींकडे या काळात कल चांगला वाढेल. तर कुटुंबात काही मंगल व धार्मिक कार्य आपल्या पुढाकाराने पूर्णत्वाला जाताना दिसतील. जुन्या गुंतवणुकीमधून होणारा लाभ या काळात पदरात पडेल, अनुभवायला मिळेल. तेव्हा अवश्य आपल्या प्रॉफिट बुकिंगवर लक्ष ठेवा. तसेच भविष्यासाठी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ व लाभाचा आहे. हा कालखंड सुद्धा संतती, विवाह यासारख्या मंगल कार्यासाठी शुभ राहणार आहे. आपल्या कामाच्या, नोकरीच्या ठिकाणी काही अडकलेली आपली इन्क्रिमेंट असेल, प्रमोशन असेल, अशी कामं गतिमान होण्यासाठी अवश्य योग्य ती पावलं आपण या काळात उचलणं म्हणूनच योग्य राहील. तर सरकारी नोकरीमध्ये असलेली जी काही आपल्या राशीची मंडळी आहेत त्यांना मनासारखी ट्रान्सफर मिळायला सुद्धा हा गुरुग्रहाचा कालखंड शुभ प्रभाव निर्माण करतो आहे. तेव्हा अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही. या काळामध्ये आपल्या विरोधकांवर मात करण्यासाठी आखलेले आपले जे काही डावपेच असतील, प्लॅनिंग्स असतील ते सुद्धा यशस्वी होतील. बऱ्याचदा कर्क राशी ही फार हळवी राशी म्हणून ज्योतिषशास्त्रात ओळखली जाते. हे खरंही आहे, परंतु राजकीय डावपेच आखण्यात हीच कर्क राशी अत्यंत हुशार असते. मग ते राजकारण दिल्लीतलं असो की अगदी आपल्या कुटुंबातलं गल्लीतलं असो. कारण बऱ्याचदा कर्क राशीच्या मंडळींच्या तिरक्या चालीचा अगदी कर्क याप्रमाणे अंदाज भल्या भल्यांनाही घेता येत नाही. इतकी ह्या राशीची मंडळी व्यवहारी स्वभावाची व राजकारणी स्वभावाची असतात. कूटनीतीमध्ये अत्यंत हुशार अशी ही राशी आहे. यामध्ये या राशीचा कोणी हातच नाही धरू शकत. त्यामुळे ज्यांना राजकारणात आपल्या राशीच्या मंडळींना सक्रिय होण्याची इच्छा आहे त्यांनी या वर्षात जून 2026 पासून अवश्य कामाला लागावं. 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 कर्क राशीत प्रथम स्थानात येणारा गुरुग्रह शुभ असा गजकेशरी राजयोग तयार करत आहे, जो आपल्याला सामर्थ्यवान बनवायला अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे गुरुग्रहाची 7व्या घरावरील पडणारी दृष्टी व्यापारी वर्गासाठी, व्यवसाय वाढीचे निर्णय घेण्यासाठी, व्यापारात नवीन भांडवल गुंतवण्यासाठी, व्यापार नवीन जागेत ट्रान्सफर किंवा नेण्यासाठी, भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम असं सहकार्य करताना दिसेल. कारण 7वं घर म्हणजे व्यापार आणि व्यापार उद्योग. जी मंडळी एज्युकेशन, शिक्षण संस्था, शैक्षणिक क्लासेस, नर्सरी, हॉटेल व्यवसाय, धार्मिक कार्य, ज्योतिष, वास्तू, सामाजिक कार्य, NGO, समाजसेवा, मॅट्रिमोनियल, लग्न जुळवण्याचे कार्य, शाळा, कॉलेज अशा विषयांशी निगडीत आहेत, कार्यक्षेत्रात आहेत, त्यांना या क्षेत्रात मोठी भरीव कामगिरी करण्याची संधी खूप सुंदर मिळेल. किंवा या कार्यातील आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर ही वेळ अनुकूल असेल भविष्याच्या दृष्टीने. आता आपण माहिती घेऊया शनी ग्रहाच्या गोचर भ्रमणाची. शनी ग्रह 2026 या संपूर्ण वर्षभरामध्ये कुंडलीच्या 9व्या म्हणजे भाग्यस्थानातून भ्रमण करतो आहे. अचानक निर्माण झालेल्या खर्चाचे योग्य नियोजन करायला हा शनी ग्रह आपल्याला खूप सुंदर मदत सुद्धा करताना दिसेल.
तर शुभ कार्याच्या निमित्ताने धार्मिक स्थळांच्या यात्रा सुद्धा घडवेल. जुनी आर्थिक येणे, उधारी यांच्या वसुलीसाठी शनीचं या 9व्या घरातलं सहाय्य उत्तम राहील. राहू केतूचा या वर्षातल्या भ्रमण स्थितीचा अभ्यास केला तर राहू कुंडलीच्या अष्टम स्थानातून आणि कुंभ राशीमधून, तर केतू धनस्थानातून सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत राहील अगदी वर्षाच्या शेवटापर्यंत. अशा वेळी कोणत्याही गुंतवणुकीच्या बाबतीत दूरदृष्टीने विचार करूनच निर्णय घ्यायचा आहे. अर्थात आपण तो घेऊ शकताच, तर जास्त लाभ राहील. तसेच ज्यांना गूढ विषयाचा अभ्यास करायचा आहे, जसं की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, रेकी, हिलिंग, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, यामध्ये करिअर सुरू करायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, स्वतःला अपडेट करायचं आहे, त्यांच्यासाठी या राहू केतूचा जो भ्रमण योग आहे तो अत्यंत अनुकूल व शुभ राहणार आहे. आता पाहूया वर्षभरातील काही महत्त्वाच्या ग्रहांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घटना. पहिल्यांदा बघूया ते म्हणजे रवी. 14 जानेवारी 2026 पर्यंत, 12 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026, 15 जून ते 16 जुलै 2026 या काळात रवीचे अनुक्रमे 6व्या, 8व्या आणि 12व्या घरातून होणारं गोचर भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या असं मात्र सांगता आहे. हे लिहून ठेवा बरं का छानपैकी. तर रवी ग्रहाचं गोचर भ्रमण 14 एप्रिल ते 15 मे या महिन्यात मेष म्हणजे त्याच्या उच्च राशीमधून आपल्या कर्मस्थानातून, दशमस्थानातून होत असल्यामुळे सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना अत्यंत लाभदायक अनुभव देईल. इतर मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन, पदप्रतिष्ठा, मानसन्मान, इन्क्रीमेंट याचे अनुभव मिळवून देईल. तर हाच रवी 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2026 या काळात आपल्या धनस्थानातून दुसऱ्या घरातून भ्रमण करत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना काही सरकारी कामाची टेंडर मिळवण्यात यश देईल. मात्र 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर 2026 या काळात रवीचे चतुर्थ स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या आईच्या आरोग्याविषयी मात्र थोडीशी काळजी वाढवेल. तसेच या काळात घराच्या संदर्भात काही निर्णय घेणार असल्यास थोडंसं सावध राहून निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी नोकरीत असलेल्या मंडळींना आपल्या वरिष्ठांशी या काळात थोडं सांभाळून घ्यावं लागेल, ॲडजस्ट करावं लागेल. दुसरा ग्रह आपण तपासूया तो म्हणजे मंगळ. हा मंगळ ग्रह आपल्या पंचम स्थानाच्या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह असून वर्षाच्या सुरुवातीच्याच काळात म्हणजे 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2026, त्यानंतर 11 मे ते 20 जून 2026 या काळात हा मंगळ ग्रह अनुक्रमे त्याच्या उच्च व स्वराशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये चांगला फायदा मिळवून द्यायला तो मदत करेल. काही नवीन धाडसी निर्णय घ्यायला, कृती करायला योग्य अशी सकारात्मक मानसिकता आणि वातावरण तयार करेल. आपला आत्मविश्वास वाढवेल. विशेष करून जी मंडळी अग्नी, मशिनरी, जमीन जुमला, लँड डेव्हलपमेंट, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, पॉवर अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांना आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी या मंगळाचं गोचर भ्रमण अतिशय उत्तम फलदायी राहील. 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2026 या काळात मंगळ ग्रह हा त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याच्या संदर्भात मात्र काळजी घ्या. विशेष करून ज्यांना ब्लड प्रेशर, रक्तदोष, रक्तन्यूनता, स्किन इन्फेक्शन, आयर्न डेफिशियन्सी याचा त्रास आहे, त्यांनी या काळात विशेष सांभाळायचा आहे. गर्भवती महिलांनी या काळात आपल्या आरोग्याच्या संदर्भात प्रचंड लक्ष देणं अपेक्षित आहे. तिसरा ग्रह म्हणजे बुध. 23 फेब्रुवारी ते 30 एप्रिल कुंडलीच्या अशुभ स्थानातून व त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्र डॉक्युमेंटच्या बाबतीत काळजी घ्यायला सांगत आहे. तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडून या काळात कुठलेही निर्णय घेऊ नका. तसेच आपल्या स्वतःच्या मेहनतीवर आणि हुशारीवर मात्र विश्वास ठेवा. कोणतंही काम मध्यस्थांवर विसंबून राहून करू नका, नाहीतर फसगत होईल. मात्र 29 मे ते 22 जून, 7 जुलै ते 5 ऑगस्ट, 7 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या 2026 मधल्या तारखा या काळात बुध ग्रहाचं शुभ गोचर भ्रमण कामानिमित्ताने देश विदेशातील प्रवास मात्र घडवेल, जे आपल्यासाठी लाभाचं राहील. या कालखंडात परदेश गमनाची संधी मिळाली तर ती अवश्य घ्या. किंबहुना ज्यांना उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने परदेशातली संधी घ्यायची आहे त्यांनी अवश्य या कालखंडाचं नियोजन करायला हरकत नाही. तसेच या काळामध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांची काही कामं अडलेली असतील तर ती उरकून घ्यायचा सपाटा अवश्य लावू शकता. महत्त्वाच्या गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहा.
चौथा ग्रह आहे आपल्याला अभ्यासायचा शुक्र. हा शुक्र ग्रह आपल्या राशीच्या सुख आणि लाभ स्थानाचा स्वामी ग्रह. या नवीन वर्षामध्ये 1 मार्च ते 25 मार्च, 19 एप्रिल ते 14 मे, 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळामध्ये कुंडलीच्या शुभ स्थानातून भ्रमण करणार आहे. असं हे शुक्राचं गोचर भ्रमण त्याच्या स्व आणि उच्च राशीतून होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आणि भाग्यकारक राहील हा कालखंड. तसेच जी मंडळी कला क्षेत्राशी निगडित आहेत, जोडलेली आहेत, जसं की ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, फोटोग्राफी, नर्सरी, नाटक, सिनेमा, ज्यांना काही सुंदर लाभाच्या संधी या काळात आवर्जून मिळताना दिसते. यापैकी 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात घरासंबंधातले काही महत्त्वाचे निर्णय, जसे की जुन्या घराची विक्री, नवीन घराची खरेदी, सजावट या संदर्भातले निर्णय घेणं अतिउत्तम राहील. मात्र 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आणि 5 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालखंडामध्ये पचनसंस्था, किडनी, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, पोटाच्या आजार याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तर दूषित पाण्यापासून किंवा पाण्यातील बदलामुळे होणारे आजार सांभाळावे लागतील. म्हणजे ही होती आपल्या कर्क राशीची ग्रहस्थिती. शक्य होईल तेवढी विस्तृत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या कुंडलीतले ग्रहयोग मात्र मूळ तपासून बघा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल अशा पद्धतीने, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन अगदी आपल्या घर बसल्या घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या पंचम व नवम स्थानाची उपासना आपल्याला वाढवायची आहे. यासाठी रोज गुरुग्रहाचा जो मंत्र आहे, ओम गुरवे नमः, ओम ब्रूम बृहस्पतये नमः, यापैकी कोणताही मंत्र एक माळ, तर गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र याचं पठण सुरू ठेवा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. तसेच आपल्या देवपूजेमध्ये 8 मुखी किंवा 3 मुखी रुद्राक्ष पूजेमध्ये ठेवा. त्याचं रोज दर्शन घ्या आणि दिवसाची सुरुवात करा. तसेच आपल्या देवघरामध्ये सर्व कार्यसिद्धी यंत्र, सिद्धी गणेश यंत्र किंवा गुरुग्रह यंत्राची स्थापना अवश्य करा. त्याचं सुद्धा आपण दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणं अतिशय उत्तम राहील. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांनी मात्र अवश्य योग्य मुहूर्तावर या वर्षभरात योग्य गुरुजींचा सल्ला घेऊन गुरुग्रह शांती अवश्य करून घ्या. कोणत्याही तीर्थक्षेत्रात मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मिक मानसिक बळ वाढवायला मदत करतात. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपल्याला पाठीशी उभे राहतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी, नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळची नृसिंहवाडी इथे भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं 3 दिवसाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये केलेलं आहे. तारखा असणार आहेत 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार जानेवारी 2026. कार्यक्रमाची अधिक विस्तृत माहिती घेण्यासाठी आणि आपली नावनोंदणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 9892156163 व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य विस्तृत माहिती जाणून घ्या. या संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेला व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केला आहे आणि आपण स्वतः सुद्धा जर नरसोबाच्या वाडीला जाणार असाल तर तिथे दर्शन कसं घ्यावं असे व्हिडिओ, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले गेल्या वर्षभरात. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध याचं वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 24 विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रह
यांचे 108 नावांचं संकलन केलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख यांची सुद्धा आपल्याला जर ऑर्डर बुक करायची असेल तर आधी माहिती घ्या, व्हॉट्सअप करा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असं हे नवीन वर्ष आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं जावं ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती. या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. सिंह राशीसाठी कसं असणार आहे 2026 हे नवीन वर्ष, कळावे लोभाय असावा. धन्यवाद.